नमस्कार, दुपारचे 4 वाजता आहेत। या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। अश्विनी भिडे अखेरीस मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होत आहेत। त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त असतील। अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यभाराच्या बरोबरच मेट्रोचीही जबाबदारी असणार आहे। त्यांच्या नावावर रात्री उशिरा शिक्कामोर्तब झालंय। भूषण गगराणी यांच्या निवृत्ती क्षणाच्या नंतर तात्काळ अश्विनी भिडे या सलग 3 वर्षांच्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी विराजमान होतील। आपल्यासोबत ज्योत्स्ना गंगणे आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी जोडल्या आहेत। ज्योत्स्ना, अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिला महिला आयुक्त असणार आहेत। सर्वसाधारणपणे त्यांचा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांशी समन्वय कसा आहे? अश्विनी भिडे या सर्वाधिक त्यांच्या कामामुळे ओळखल्या जातात, ते म्हणजे मुंबई मेट्रो प्रकल्प 3 यासाठी जे आहेत त्यांनी खूप महत्त्वपूर्ण आणि यशस्वीरित्या काम पार केलेलं होतं। त्याचबरोबर मुंबईच्या एक्वालाईन प्रोजेक्टसाठी सुद्धा त्यांनी काम केलं होतं। अश्विनी भिडे यांनी त्यांच्या 1995 पासून 95च्या बॅचच्या त्या IAS अधिकारी आहेत आणि त्यांची सुरुवात करिअरची जी आहे ती कोल्हापूरपासून केली होती। नागपूरमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं आणि सध्या ते सामान्य प्रशासन विभाग यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या मुख्य अप्पर सचिव म्हणून जे आहेत त्या काम पाहत होत्या। आणि त्यानंतर आता अश्विनी भिडे जे आहेत त्या मुंबई महानगरपालिका जी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे त्याच्या सर्वात पहिल्या महिला कमिशनर म्हणून जे आहेत त्या पदभार स्वीकारणार आहेत। आणि पदभार जो आहे तो अश्विनी भिडे आजच स्वीकारणार असून त्यांच्या कामाची सुरुवात जी आहे ती लगेचच सुरू होणार आहे आणि पुढील 3 वर्ष अश्विनी भिडे या मुंबईच्या कमिशनर असतील, मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर असतील असं सुद्धा सांगण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर अश्विनी भिडे ज्या आहेत त्या जर सत्ताधारी पक्षामध्ये जर म्हणायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात। धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी।